नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण उपवासाच्या साबुदाण्याच्या पळी पापडी बनवणार आहोत। साबुदाणा किती घ्यायचा, शिजायला किती पाणी घालायचं, त्यानंतर किती मीठ घालायचं, याचं सर्व योग्य प्रमाण मी पुढे रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्णपणे बघा। चला तर मग साबुदाण्याच्या पळी पापड्या कशा बनवायच्या ते बघू। साबुदाणा भिजवण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं, ज्याच्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित बसेल असं। यात मी इथे 1 किलो साबुदाणा घेतला आहे आणि मोठं भांडं आहे, कारण फुलल्यानंतर साबुदाण्याची साईज वाढते। साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि त्यामध्ये अर्ध्याला वरती पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा बघायचा, बघा तुम्ही एकदम छान साबुदाणा भिजलेला आहे। सर्व साबुदाणा मोकळा करून घ्यायचा। गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं, साधारण 10 लिटरचं पातेलं आहे। यामध्ये 2.5 लिटर पाणी घालायचं आणि पोह्याचे 4 चमचे मीठ घालायचं। 1 किलोसाठी मी इथे 2.5 लिटर पाणी वापरलेलं आहे। झाकण ठेवून गॅस फुल करायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आली की हा मोकळा केलेला साबुदाणा पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा। यानंतर गॅस फुल ठेवायचा आणि साबुदाणा चमच्याने कंटिन्यू हलवत राहायचा। जर तुम्ही साबुदाणा हलवला नाही तर तो खाली लगेचच चिटकेल। साबुदाणा साधारण 20 ते 25 मिनिटं शिजायला वेळ लागतो। तुम्ही बघू शकता साबुदाणा शिजल्यानंतर अगदी असा ट्रान्सपरंट होतो। साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट असा झाला की समजायचं आपलं साबुदाणा शिजला आहे, आता पापड्या करायला तयार आहे तो। तुम्ही जिथे पापड्या टाकणार आहात ती जागा स्वच्छ करायची। ज्या कागदावर पापड्या घालणार आहात तो कागद पण स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग त्यावर पळीने पापड्या टाकायच्या। एका पळीमध्ये साधारण तुम्ही 3 किंवा 4 पापड्या टाकू शकता, तुम्हाला जशी साईज आवडेल। 3 केल्या तर थोड्या मोठ्या होतील, 4 केल्या तर थोड्या मीडियम साईज होईल। तुम्हाला जशी आवडेल तशा साईजमध्ये पळी पापड्या घालून घ्यायच्या। आता साबुदाणा पापडीची एक काळजी असते महत्त्वाची, ती म्हणजे तुम्ही पापड्या टाकल्यानंतर साधारण 3-3:30 वाजता पापड्या उलटून द्यायच्या असतात। तुम्ही जर त्या उलटल्या नाही तर त्या कागदाला अगदी चिटकून राहतात, नाहीतर आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काढायला खूप त्रासदायक ठरतात। त्यामुळे 3-3:30 वाजता पापड्यांना पलटी द्यायची, उचटणी किंवा मग हाताने जर निघाल्या तर हाताने शक्यतो तुटतात, उचटणीने पलटी देऊन घ्यायची आणि 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये पापड्या वाळवून घ्यायच्या। योग्य प्रमाणात पाणी झाल्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या अशा पसरलेल्या नाही आहेत, जशा आकार दिलाय गोल तशाच राहिल्यात। तुम्ही जर पाणी जास्त घातलं तर त्या अशा वाकड्या तिकड्या पसरतात आणि साबुदाणा पण पापडीमध्ये पाहिजे तसा दिसत नाही। 2 दिवसानंतर मी पापड्या काढून आणल्या आहेत, हे बघा अगदी ट्रान्सपरंट अशा पापड्या दिसत आहेत, खूपच सुंदर। आता तळल्यानंतर त्या किती फुलतात आणि कशा दिसतात ते बघायचं आहे। सो चला, आता त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे। आता ह्या पापड्या तेलामध्ये तळून घेऊ। साबुदाणा पापडी तळण्यासाठी तेल कडकडीत तापलेलं पाहिजे। पापडी तेलामध्ये सोडली की झाऱ्याने वरतून अलगद प्रेस करायची, नाही तर त्याची वाटी बनते आणि जी वरची बाजू असते ती कच्चीच राहते। त्यामुळे थोडंसं प्रेस करायचं आणि दोन्ही बाजूंनी पापडी तळून घ्यायची, त्यामुळे छान फुलते। तुम्ही बघू शकता पापड डबल फुलला आहे आणि छान पांढरं शुभ्र सुद्धा झालेलं आहे। पापड पांढरं शुभ्र होण्यासाठी एक काळजी घ्यायची, आपण जिरं जे घालतो ना ती जिरं यामध्ये घालायचं नाही। तुम्ही जर पापडामध्ये जिरं घातलं तर पापडाला असा लालसर कलर येतो, त्यामुळे ते पांढरे दिसत नाही आणि बरेच जण पापड्यांमध्ये जिरं खात नाही, त्यामुळे शक्यतो जिरं न वापरताच साबुदाण्याच्या पळी पापडी बनवायच्या। तुम्ही बघू शकता अगदी साबुदाणा एक एक असा उठून दिसतोय, खूपच सुंदर दिसतोय। अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याच्या पळी पापडी तयार झालेल्या आहेत। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।